जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 8वा. मुमुक्ष लक्षण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. संसार मदाचे निगुणे, नानाहीने कुलक्षणे, जयाचेनी मुखावलोकने, दोषची लागे. श्री समर्थांनी दशक 5 आणि समास 8 मध्ये जी मुमुक्षाची लक्षणे सांगितली आहेत त्याचा आज आपण विचार करणार आहोत. या मुमुक्षाची एकूण 44 लक्षणं यामध्ये समर्थांनी सांगितलेली आहेत. समर्थ पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात, संसार मदाचे निगुणे, नानाहीने कुलक्षणे, जयाचेनी मुखावलोकने, दोषची लागे. ऐसा प्राणी जो का बद्ध, संसारी वर्तता अबद्ध, तयास प्राप्त झाला खेद काळांतरी. श्री समर्थांनी या पहिल्याच ओळीमध्ये असे काही माणसं जगात आहेत ज्यांचा आपण कालच्या समासात विचार केला आहे, म्हणजे बद्ध समासामध्ये. बद्ध अवस्थेत असलेल्या या माणसाचं मुख जरी आम्ही सकाळी उठून पाहिलं तरी सुद्धा आपल्याला दोष लागतो असं समर्थ म्हणतात. आणि अशाचं तोंड सुद्धा पाहू नये. अनेक लोक म्हणतात ना, याचं तोंड दिसलं की माझा दिवस खराब जातो. याचं उत्तर आहे, बद्धाचं मुख पाहिलं की दिवस खराब जातो. कारण हा बद्ध हा नुसता बांधलेला असतो, तो स्वार्थी असतो. तो स्वतः सोडून दुसऱ्याचा कोणाचा कधीही विचार करत नाही. उलट दुसऱ्याचं बरं सुद्धा त्याला कधी पाहवत नाही. असा जो बद्ध मनुष्य आहे त्या बद्धाचं मुखावलोकन करू नये असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात आहे, संसार मदाचे निगुणे, संसाराच्या मध्ये राहून त्याला मद आणि मत्सर होतो. नानाहीने कुलक्षणे, नाना प्रकारचे वाईट त्याची लक्षणं असतात. जयाचे मुखावलोकने, दोषची लागे. अशा लोकांचं मुख पाहिल्यानंतर आम्हाला दोष लागतो. म्हणून संत तुकाराम महाराजांचं फार सुंदर वचन आहे, बसता चोरापासी होई तैसी बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. किती सुंदर दृष्टांत दिला आहे. चोराच्या जवळ माणूस बसला तर चिंधी सुद्धा घेण्याची इच्छा होते, कारण तिथे संगतीचा दोष आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपण बद्धाच्या पासून दूर राहावं. आणि आपल्यात जर बद्धाची लक्षणं असतील तर आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं आणि आत्मपरीक्षणातून आम्ही मुमुक्षत्वाकडे वळावं. म्हणून दुसरी पायरी मुमुक्षत्वाची आहे. गंमत अशी आहे की मानवी स्वभाव एका ठिकाणी फार वेळ राहू शकत नाही. त्याला एका ठिकाणी करमत नाही, त्याला एका अवस्थेतही करमत नाही, त्याला एकच कृती सारखी सारखी आवडत नाही. हा स्वभावतः जन्मजात माणसाचा गुण आहे. एकच कृती कर म्हटलं तर दररोज वरण भात भाजी पोळी दररोज तीच खाल्ली तर चालेल का हो? कारण तेच खाऊन खाऊन इतका कंटाळा आलेला असतो की असं वाटतं की ते नकोच. याचं कारण काय तर एकच गोष्ट सारखी सारखी करणे माणसाला आवडत नाही. त्याला थोडीशी रुची पालट हवे असते, त्याला काहीतरी बदल हवा असतो. लहान मुलं कशी असतात, त्यांना काय असते, त्यांना भूक लागलेली असते बघा, पण तोच पदार्थ खायला त्यांना नको असतो. त्यांना कधी थालीपीठ पाहिजे असतं, कधी त्यांना चकली पाहिजे, कधी बुंदीचा लाडू पाहिजे असतो, कधी अजून दुसरा कसला पदार्थ पाहिजे असतो. वेगवेगळे पदार्थ त्यांना खायला आवडतात आणि त्याच्यानेच तो पोट भरतो. मानवाचा जन्मतः असा तो गुण आहे. एकच एक कपडे घातले तर कंटाळा येतो, असं वाटतं हे काढून फेकून टाकावे. नकोच हे एकच कृती सारखी करणे, हे मानवाला फारसं पटत नाही. म्हणून मनुष्य सुद्धा एका अवस्थेत कायम राहत नाही. तो बद्धावस्थेत कायम राहू शकत नाही. बद्धाचे सगळे दुर्गुण इथे सांगितलेले आहेत, मान्य आहेत, पण त्याही अवस्थेत त्याला कधीतरी कंटाळा येतो. नको आता पुष्कळ झालं, असं पुष्कळ झालं. जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याला त्याचा कंटाळा आलेला असतो. आणि तो कंटाळा जर मनस्वी आला असेल, मनापासून आला असेल आणि त्याच्यातून त्याला सुधारण्याची जर इच्छा असेल त्या व्यक्तीला, समर्थांनी बद्धातून तो मुमुक्षत्वाकडे वळलेला आहे असं म्हटलेलं आहे. किती सोपं आहे हो, किती साधा आहे. मला एकच गोष्ट नको आहे, मग आता ती नको ना, मग ती मनापासून नको असेल. आणि जर तुम्हाला चांगलं करण्याची इच्छा असेल, त्याच्यापेक्षा आपल्या घरातलं एखादं उदाहरण, आपल्या घरातलंच फर्निचर असते. काही वस्तू आपल्या घरात असतात बघा, 1, 2, 3 वर्ष लोक तशाच पद्धतीने राहतात. कबट म्हणा,
टी व्ही म्हणा, बेड म्हणा किंवा टिपॉय म्हणा, त्या घरात पण 2-3 वर्षानंतर त्यांना असे वाटते की याच्याऐवजी आपण टी व्ही पलीकडे लावली असती तर बरे झाले असते. सोफा सेट या साईडला म्हणजे या साईडने न ठेवता त्या साईडने ठेवला असता तर त्याला चेंजेस हवे असतात. तसं माणसाला अवस्थेमध्ये सुद्धा त्याच्या चेंजेस हवे असतात. जी गोष्ट त्याला बालपणात आवडते ती त्याला तरुणपणात आवडत नाही. जी तरुणपणात आवडते ती त्याला प्रौढावस्थेमध्ये आवडत नाही. तसं माणसाला एकदा पहिल्यांदा तो बद्ध जरी असला, तो बांधलेला जरी असला संसाराला, तरी त्या संसाराचा कधीतरी कंटाळा येतो आणि मग त्या कंटाळातून मनापासून त्याला त्याचा तिटकारा येतो आणि मग त्याच्यातून त्याला चांगलं होण्याची इच्छा होते आणि ती चांगलं होण्याची बुद्धी होणे याचा अर्थ मोक्षत्व प्राप्त होणे. माझ्यात बदल व्हावा, मोक्षाची इच्छा, सुटका आहे. एका बाजूला आहे बद्ध म्हणजे बांधला गेलेला, आणि मुमुक्ष म्हणजे मोक्ष, आणि मोक्ष म्हणजे सुटका. म्हणजे दोन्ही शब्द एकमेकांना विरुद्ध आहेत. म्हणजे एक बांधला आहे आणि दुसरा सुटला आहे. म्हणजे एक बांधलेला आहे आणि दुसरा सोडण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि तो सुटत नाही. याचं नाव आहे मुमुक्षत्व प्राप्त होणे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अशा मुमुक्षाची लक्षणे, ज्याला खरंच मनापासून पश्चाताप झालेला आहे, आता नको हा संसार, मला आता भगवंत हवा, अशा प्रकारची मनापासून जर तळमळ आहे, वरपांगी नाही हो, लोकांसाठी नाही, लोकेशना म्हणून नाही, देखावा म्हणून नाही, मोठेपणा म्हणून नाही, दंभ म्हणून नाही, तर बाय हार्ट, मनापासून, हृदयापासून जर तळमळ असेल तर ती तळमळ माणसाला, या जीवाला भगवंताकडे नेते. म्हणून माणसाला कधीतरी उबग आला पाहिजे, कधीतरी कंटाळा आला पाहिजे आणि कधीतरी त्याचा क्षीण झाला पाहिजे. म्हणून समर्थ पुढे किती सुंदर शब्दात सांगतायत बघा. संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. मनामध्ये बदल होतो, तो कुठे होतो? निरूपणात होतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, निरूपणे हे सद्वृत्ती होते. चांगलं ऐकत असताना ते ऐकावेसे वाटते, कारण मनाला सुद्धा चांगले हवे असते. कारण मुळामध्ये हा जो जीव आहे, हा मुळात परमेश्वराचं रूप आहे आणि परमेश्वर हा सर्व गुणांचा सागर आहे. त्यामुळे त्या जशा मासोळीला पाण्याची गोडी असते, पाण्याशिवाय ती राहू शकत नाही, तसा जीव हा मुळात परमात्मा असल्यामुळे, परब्रह्म असल्यामुळे त्याला चांगल्याची गोडी आहेच. तो कुठेतरी गुंततो, तो कुठेतरी अडकतो आणि कुठेतरी तो रमतो. ते रमणंच त्याला कुठेतरी त्रासदायक आहे. म्हणून भगवंत आपल्या संसारामध्ये काही दुःखाचे, काही संकटाचे, काही समस्येचे, काही अडचणीचे असे प्रसंग उभे करतो आणि त्यातून माणूस शहाणा होतो. अर्थात व्हायला पाहिजे, होतो असं सांगता येत नाही, पण व्हायला पाहिजे. क्षणिक होते म्हणून त्यांना मंद मुमुक्ष असा शब्द वापरलेला आहे. काही क्षणात त्याला वाटते की नको बाबा हे, त्याला आपण म्हणतो स्मशान वैराग्य, क्षणिक वैराग्य असते ते. म्हणून समर्थांनी इथे काय म्हटलं आहे? संसार दुःखे दुखवला. एखादा व्यक्ती असतो जो अत्यंत प्रिय असतो, जीवाचा जिवलक असतो, की त्याच्याशिवाय मनुष्य एक दिवस सुद्धा राहू शकत नाही. मी नसावा आणि तो असावा असं जेव्हा त्याला वाटतं ना, असा व्यक्ती जेव्हा मृत पावतो, एखादा मरतो, त्यावेळेस राहणाऱ्या माणसाचा जीव जेरीस येतो. त्याला हे जग तुच्छ वाटायला लागते, सगळं सोडून द्यावे वाटते. हे दुःख सुद्धा भगवंत तुम्हाला शिकवण्यासाठीच देतो, असं समर्थ म्हणतायत. पुढे समर्थ म्हणतात, संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला. 3 प्रकारचे ताप आहे तो. आपण त्याचा सविस्तर विचार केलेला आहे. पहिला आहे आध्यात्मिक ताप, दुसरा आधी भौतिक ताप आणि तिसरा आहे तो आधी दैविक ताप. या तिन्ही तापांनी मनुष्य पळून जातो. जसा एखादा चटका लागावा आणि आपला हात भाजावा आणि त्याच्या वेदना रात्रंदिवस आपल्याला होत राहाव्यात, तशा प्रकारे या त्रिविध तापाच्या यातना माणसाला उलटून पालटून होत असतात. आता आपण आजारी असलो तर किती ताप होतो? मग तो एक तापच होतो की नाही? तो कोणता ताप होतो? तर माझ्या शरीराला ताप झाला म्हणून त्याला आपण आध्यात्मिक ताप असं म्हणतो. मानसिकता बिघडली का? नाही, पण शरीर दुःखी झालं म्हणून मन दुःखी झालं. तो एक तापच आहे हो. त्या तापातून सुद्धा कधीतरी माणसाला भगवंताकडे जाण्याची उपरती होते.
म्हणून भगवंत असे प्रसंग आणतो की आज तू आहेस, उद्या नाही आहेस. मरायला मनुष्य टकतो तेव्हा त्याला संसाराचा उबक यायला पाहिजे. जेव्हा त्याला असं वाटतं की हे सगळं तुच्छ आहे, आपल्याला हे सगळं सोडून जावं लागणार आहे, अशी अवस्था जेव्हा माणसाला येते, त्यावेळेस तो मनुष्य त्या क्षणी वैराग्य त्याच्यामध्ये निर्माण होते. ते प्रखर वैराग्य तिथे असते. परंतु ते दुःख, ते संकट, तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून निघून गेला, त्याच्यावर विरजन पडलं, काही दिवस निघून गेले की पुन्हा ते दुःख विसरतो आणि पुन्हा तो संसारामध्ये गुंततो. कसं आहे, समर्थ म्हणतात, गुंतणे वाईट नाही, पण एकदा उबक आल्यानंतर पुन्हा गुंतणे याच्यासारखं दुःख नाही. म्हणून एकदा माणसाला कळलं की हे चुकीचं आहे. पश्चाताप केव्हा होत असतो? अंतःकरणातून असलेल्या त्याला कळते की ही गोष्ट माझ्याकडनं चूक झालेली आहे. भगवंत दयाळू आहे, सागरासारखा आहे. तुमचे सगळे दोष घेण्यासाठी तो बसला आहे. तो स्वीकारतो आहे तुम्हाला गुणदोषासकट, पण तुम्हाला मात्र अंतःकरणापासून पश्चाताप झालाय का, हे सांग. आम्हाला मुळामध्ये अंतःकरणापासून पश्चाताप होत नाही, म्हणून मनुष्य संसारातून सुटत नाही. किती माणसाने जीवनामध्ये दुःख सोसावं, जन्मापासून म्हणजे जन्मापूर्वीपासून, कारण गर्भावस्थेपासूनच दुःख आहे. तिथून दुःखाची जी सुरुवात होते तर त्याला शेवटच्या दिवसापर्यंत दुःख आहे. मग त्या प्रत्येक दुःखातून माणसाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला हा संसार तो सुखाचा नाही, संसार मुळात दुःखाचा आहे. मग अशा दुःखी संसाराला कवटाळून बसण्यापेक्षा आम्ही भगवंताला कवटाळून बसावं, भगवंताला आपण समजावं, आपलं मन बुद्धी सगळं भगवंताला अर्पण करावी, त्याच्या चिंतनात राहावं आणि आनंद मिळवावा. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. या समर्थांच्या वचनाप्रमाणे आम्हाला वागता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, संसार दुःखे दुखावला. कोण दुखावलाय आता? तर तो जीव दुखावला आहे. त्रिविध तापे पोळला. कोण पोळला आहे? तर तो जीव पोळला आहे. निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. कोण? तर पुन्हा जीव. त्या माणसाला, त्या जीवाला आता मनापासून वाटू लागला आहे, तो प्रस्तावला आहे, याचा अर्थ त्याला पश्चाताप झाला आहे. आणि दुसरा अर्थ असाही घेऊ शकतो की तो आता निरूपणानुसार प्रस्थान करू लागला आहे, एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ लागला. त्याला आता त्याचा संसार सुखाचा वाटत नाही. आता मला कीर्तन गोड वाटते आहे, मी कीर्तनामध्ये रमतो आहे, म्हणजे संसारामध्ये असलेल्या या कटकटीपेक्षा मला कीर्तनात गोडी वाटते, मला प्रवचन ऐकावेसे वाटते, मला निरूपण रोज संध्याकाळी 6ला असते, ते ऐकल्याशिवाय झोपच येत नाही. हे सगळं जे आहे ते भगवंताकडे आपल्या मनाला, आपल्या जीवाला जाण्यासाठी तो मनाने तयार झालेला आहे. त्याचंच नाव आहे मुमुक्ष. त्याला आता मोक्षाची इच्छा आहे, सुटण्याची इच्छा आहे. खरंच माणूस किती दिवस बांधलेला राहील? अहो, तुमची इच्छा जर असेल की संसारात मला राहायचं आहे, कायम राहायचं आहे, तरी राहता येत नाही. का राहता येत नाही? कारण सुटण्यासाठी तुम्हाला तुमचं आयुष्य ठरलेलं आहे. तुम्ही जन्म घेतला म्हणून त्या संसारात पडले आहात आणि तितके दिवस तुमचं आयुष्य आहे. गटे गेली, पळे गेली, तास वाजे ठणाठणा, तास वाजे ठणाना. शेवटी देह ठेवला की हा सगळा संसार संपणार आहे. म्हणून या संसाराला जास्त कवटाळून बसू नका, असं समर्थ सांगतात. पुढे समर्थ म्हणतात, जाला प्रपंची उदास. मोक्ष कसा असतो? उदास असणे म्हणजे नाराज असणे, तो आता नकोसा असणे. झाला प्रपंची उदास, प्रपंचामध्ये तो उदास झाला. ज्याची इच्छा ही वरच्या लेवलची झालेली असते, आता प्रपंचात इच्छा राहिली नाही आहे, आता त्याचा प्रस्ताव परमार्थाकडे झाला आहे. मने घेतला विषय त्रास. त्याच्याही लक्षात आलं की आतापर्यंत ज्या विषयांचा त्रासच घेतला आहे, कारण विषय सेवन करता करता सुद्धा दुःखाची उत्पत्ती आहे. कारण जे माणसाला सुख देते तेच आपल्याला दुःख देते, हे लक्षात घ्या. सुखाची जी साधनं आहेत तीच दुःखाची मूळ स्थानं आहेत. दोन्हीही गोष्टी आहेत. साखर जिभेला गोड देणारा आहे म्हणजे सुख देणार आहे.
मग साखर जास्त सेवन केली तर डॉक्टर म्हणतात बंद करा, डायबिटीज झालेला आहे. याचा अर्थ जे सुख आहे तेच दुःखाचं उगमस्थान आहे. दुःख आणि सुख हे विषयाचे भोग आहे. म्हणून त्या भोगातून, त्या विषयातून आम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आता पुरे हा सोस संसाराचा. आता मला या संसाराचा सोस होत आहे. आता हा पुरे बाबा, नको आता. तळमळ निवरी रे राम कारुण्य सिंधू. मला आता नको आहे हा संसार, आणि हा नको आहे. नको आहे हा शब्दाने नको आहे नाही. म्हणजे हा नको आहे हे फक्त आपण बोलण्यापुरतं नाही, शब्दापुरतं नाही आहे, तर कृतीने नको नाही, तर तो मनापासून नको आहे. माणसाने प्रपंचात राहावं. प्रपंच सुखे नैव करावा. करा ना, ठीक आहे, ओके, आतापर्यंत केला, परंतु काही परमार्थ वाढवावा. आता मात्र थोडं लक्षात आलं पाहिजे की मी करतो आहे ते चुकीचं आहे. भातुकलीचा खेळ हा लहान मुलं मुली खेळतात, तेव्हा त्या मुलांना ते खरं वाटतं. परंतु जेव्हा ती मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना ते आता लक्षात येतं की आता ते त्याच्यामध्ये रमत नाहीत, तर आता त्यांना त्याच्यातून उबक येतो. त्यांना आता ते नको आहे. आणि शेजारची जर मुलगी लहान असेल तर आता ही मोठी झालेली मुलगी तिला ही आपली सगळी लहानपणाची भांडी देऊन टाकते, आणि त्याच भांड्यासाठी आम्ही काही वर्ष भांडत होतो. याचा अर्थ आता तिला समज आलेला आहे. तसा माणसाला सुद्धा समज येतो. कधीतरी संसाराला कंटाळतो माणूस, कधीतरी तो नकोसा वाटतो, आणि जेव्हा नकोसा होतो ना, त्याच वेळेस माणसाला मोक्षाला त्याच्या सुरुवात होते. मोक्षाची सुरुवात तिथून आहे. मला सांगा, चूक कळणे हीच दुरुस्तीची पहिली पायरी आहे. चूक कळली याचा अर्थ दुरुस्ती आपोआपच झाली. म्हणून माणसाला चूक कळणे याचाच अर्थ तो बद्धातून मुमुक्षाकडे येणे. म्हणून म्हटलं आहे, प्रपंच जाईल सकळ. सगळा प्रपंच जाईल, येथी श्रम तो निर्फळ. आता काही आपला काळ सार्थक करू. आता माझा संसार, माझा जो आता राहिलेला काळ आहे तो मी आता सार्थक केला पाहिजे. आतापर्यंत सगळा जो काळ आहे तो निरर्थक गेलेला आहे. काय केलं हो आम्ही जीवनामध्ये? आत्मपरीक्षण करा. प्रत्येकाने आपापलं आत्मपरीक्षण करावं. जेव्हा माणूस आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की आपण आयुष्यामध्ये जे जे केलं तो केवळ श्रम केलेला आहे, आणि तो नुसता श्रम नाही केला तर तो निर्फळ केलेला आहे. निर्फळ केला आहे म्हणजे निरर्थक केला आहे. तुका म्हणे हेला पाणी वाहू वाहू मेला. त्या पाण्यातला एक थेंबही हेल्याला मिळाला नाही. ते पाणी ओढण्याचं तो काम करत होता. हेला गाड्या ओढल्या, आयुष्यभर गाड्या ओढल्या, आणि शेवटी पाणी वाहता वाहताच त्याला मरण आलं. त्याला काय मिळालं हो? त्याला काहीही मिळालं नाही. तसं माणसाच्या जीवनात आयुष्यभर पैशासाठी मरमर करील, कुटुंबासाठी मरमर करील, भौतिक वस्तू प्राप्तीसाठी मरमर करील, पण त्याला शेवटी काय मिळेल? तर शेवटी त्याच्या लक्षात येईल की मी एवढी मरमर केली, परंतु याच्यातून मला काहीही मिळालं नाही. समाधान तर नाहीच नाही. भगवंत तर किती पुढची बाजू आहे. म्हणून आपण भगवंतासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये असा कुठला तरी वेळ काढला पाहिजे की जो मी प्रपंच सोडून माझ्या भगवंतासाठी लावील. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आता काही आपुला काळ सार्थक करू. थोडा जप करा, भगवंताचं थोडं नाम घ्या, साधनेला बसा, रोज काहीतरी बैठक घ्या, उपासना करा, ग्रंथांचं वाचन करा, भगवंताची रोज पूजा करा, रोज नामस्मरण करा, कुठलं तरी एकट्यात बसून चिंतन करा, दिवसातून एखादा तरी परोपकार करा. कितीतरी जगात अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्याने आमचं अंतःकरण आनंदाने भरून जाईल. मी परमेश्वर रूप आहे याची हळूहळू अनुभूती होऊ लागेल. मग त्यासाठी काहीतरी करू. याचा अर्थ राहिलेला काळ सार्थकी लावू. काही लोकांचं 40 वर्षांचं वय आहे. काय केलं 40 वर्षापर्यंत? काही लोकांचं 50 आहे, काही 60 आहे, काही 90 आहे.
अहो 90 वर्ष 80 वर्षांचं वय झाल्यानंतर त्यांना असे वाटू लागते की आयुष्यात आम्ही नुसती मरमर केली, पण त्याच्यातून आम्हाला काहीही मिळालं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसी बुद्धी प्रस्तावली, अशी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी. सगळं माझं आयुष्य व्यर्थ गेलं, घटे गेली पळे गेली, तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. आयुष्याचा नाश होत चाललाय, घटे गेली पळे गेली, तास वाजतायत ठणाना. काय विचार करतायत? आयुष्याचा नाश होतोय, आयुष्य संपत चाललंय, आयुष्याचा नाश होतोय, आयुष्य व्यर्थ चाललंय, अरे राम कारे म्हणाना. मग तुम्ही एवढं आयुष्य दिलं असताना सुद्धा राम का म्हणत नाही? समर्थांचंच वचन आहे, समर्थांचंच भजन आहे. ते म्हणतात की घटे गेली पळे गेली, तास वाजे ठणाना. एक एक क्षणाक्षणाला मनुष्य मरतोच आहे, एक एक क्षणाक्षणाला तो मृत्यूच्या जवळ जातो आहे. कोण समय येईल कैसा, याचा नकळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. कोणता समय, कोणती वेळ कधी येईल याचा काही भरवसा नाही. एका क्षणामध्ये मनुष्याचं काय होईल ते सांगता येत नाही. तैसे आयुष्य निघून गेले, तसं माणसाचं आयुष्य निघून जाईल. कशासाठी तुम्ही रमले आहात? कोणासाठी रमले आहात? जो नाशिवंत आहे, नश्वर आहे, त्याच्यासाठी रमले. अहो आपला जन्म म्हणजे माणसाचा जन्म हा सार्थक लागावा, सार्थकी व्हावा, या जीवाचं कल्याण व्हावं, याच्यासाठी, भगवंतासाठी, दुसरं कारण नाही. कुठल्याही योनीमध्ये माणसाला मुक्ती नाही, हे मी सांगत नाही, हे संत सांगतात. पशुदेही नाही मुक्ती, ऐसे सर्वत्र बोलती. मग ही मुक्ती कोणामध्ये आहे? तर नरदेहीच प्राप्ती आहे. म्हणून नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे. 3 गोष्टी समर्थाने अलभ्य सांगितल्या आहेत. त्या 3 गोष्टी शंकराचार्यांनी अलभ्य सांगितलेल्या आहेत. पहिली अलभ्य गोष्ट सांगितली ती म्हणजे मनुष्यत्व, म्हणजे माणसाचा देह, मग तो पुरुष असो वा स्त्री असो, माणसाचा देह, त्याला बुद्धी आहे, त्याला प्रगतीची इच्छा आहे, तो प्रगती करू शकतो, विचार करू शकतो, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, म्हणून ते अलभ्य आहे. बाकी प्राणी करू शकत नाही. कारण जगाच्या पाठीवरचा कुठला प्राणी स्वतःचा उत्कर्ष करू शकतो तर कोणीही करू शकत नाही. कुंत्र्यांचं भुंगणं तेच आहे, गाढवांचं लोळणं तेच आहे, पक्ष्यांचं उडणं तेच आहे, काही त्यांच्यात बदल नाही. कावळ्याचं कावकाव करणं तेच आहे, कोणत्याही पक्षामध्ये काहीही बदल नाही. वर्षानुवर्ष झाली तेच ते. पण मात्र माणसाच्या योनीत बदल आहे. मी दिवसेंदिवस मी माझ्या प्रगतीचा विचार करू शकतो, उत्कर्ष करू शकतो. जगाला सुखी करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा समर्थ म्हणतात, पहिले तू सुखी हो. तू सुखी झाला की जग सुखी होईल. आता प्रश्न असा आहे की मी सुखी का होत नाही? कारण माझं ज्याच्यात लक्ष आहे ती वस्तूच दुःखदायक आहे. दुःखाला कवटाळून सुखप्राप्तीची जी इच्छा करतात त्यांना आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही. म्हणून जे सुख रूप आहे, जे सत आहे, चित्त आहे आणि आनंद आहे, असंच ब्रह्माचं मूळ रूप आहे. त्या ब्रह्माला मी माझं केलं पाहिजे, तर तू खऱ्या अर्थाने सुख आणि समाधानी होशील. म्हणून समर्थ म्हणतात, सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयास कैसे समाधान लोलंगदासी. म्हणून भाग्य लक्षात ठेवा, अंतरापासून वैराग्य तोची जाणावे महत् भाग्य. कुठलं वैराग्य सांगितले समर्थाने? तर अंतरापासून वैराग्य. तर संसार हा माईक आहे, संसार हा खोटा आहे, हे अंतरात कळलं पाहिजे. वरवर माणसाला कळते, शब्द ज्ञान सगळ्यांना असते, कृतीत उतरण्याच्या बाबतीत सगळे गोंधळात पडतात. त्या नदीमध्ये भोवरा असतो आणि त्या भोवऱ्यामध्ये मनुष्य जसा अटकतो तसा हा मनुष्य संसाराच्या भोवऱ्यात अडकतो आणि हे भोवरे माणसाला बुडवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून ताबडतोब आपण जागे झाले पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की असा जर तू जागा झाला असेल तर तू आता तसा कृतीला लागला पाहिजेस. आता मला कळव कसं आहे, मुलाला अभ्यास कर असं म्हटलं तर तो मुलगा अभ्यास करत नाही.
पण मी आता अभ्यास केला पाहिजे हे ज्या क्षणाला त्याला कळते, त्यानंतर त्याला शिकवायची गरज पडत नाही आणि त्याला सांगायचीही गरज पडत नाही की तू अभ्यासाला बस. म्हणून समर्थ इथे म्हणतात, ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी. पूर्वी नाना दोष केले. पूर्वी दोष किती दोष केले हो? दोष माणसाचे आहे. त्या दोषांचा जर आपण विचार केला तर समर्थांनी सांगितलेली सगळी जी मूर्खाची लक्षणे आहेत ती पहा. पडत मूर्खाची लक्षणे पहा, अविद्येची लक्षणं पहा, कुविद्येची लक्षणं पहा. याच्यात तुमच्या लक्षात येईल की किती दोष माणसामध्ये आहेत. दोषांचा पुंज आहे मनुष्य. म्हणून समर्थ म्हणतायत की किती दोष केले ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. म्हणजे माणसाला कळलं की मी एवढे दोष केले आहेत, माझ्याकडनं एवढे अपराध झाले आहेत. एकदा तो अपराध आहे असं कळलं की त्या अपराधाला आपण तिलांजली दिली पाहिजे. तिलांजली हा शब्द आपल्या मृत्यूसमयी वापरला जातो. व्यवहारात आपण सर्रास तो वापरतो, पण मुळात त्याचा अर्थ कळत नाही. तिलांजली याचा अर्थ असा आहे की आता मुक्त करा, तसं आमच्या दोषांना आम्ही मुक्त केलं पाहिजे. आमचे दोष त्याच्यावर आम्ही तिलांजली धरली पाहिजे. भगवंत तुमचे दोष स्वीकारायला तयार आहे, पण एकदा स्वीकारल्यानंतर पुन्हा तुम्ही दोष करण्यासाठी मुक्त आहात असं समजू नका. भगवंत म्हणतात, एकदा तुझा दोष आहे ना, तो मी स्वीकारला. आता तो पुन्हा दोष करण्याचा, पुन्हा तो करण्याचा, स्वीकारण्याचा, पुन्हा तो अपराध करण्याचा तुला काहीही अधिकार नाही. आणि जर पुन्हा तू अपराध करशील, पुन्हा तसाच वागशील, तर तू मुमुक्षु नाहीच आहेस, तू मुळात बद्धच आहेस. आणि मुमुक्षु तर नाहीच आहे, तू मुळात बद्धच आहेस आणि दाखवतोय मुखवटा मुमुक्षाचा. आणि मुळामध्ये तो कोण आहे तर तो बद्ध आहे. म्हणून आम्ही बद्धातून आम्हाला आता मुमुक्षाकडे आलं पाहिजे. त्याच्यातले आमच्यातले दोष आम्हाला दिसले, कळले. आता आमच्याकडनं ते अपराध होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, किती सुंदर सांगतायत बघा. आठवे यमाची यातना, तेने भयेची वाटे मना, नाही पापासी गणना म्हणून या. मेल्यानंतर यमयातना होतात, जिवंतपणी सुद्धा यमयातना होतात. आता एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण झाले आहेत आणि त्या आजाराने त्रस्त झालेली लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये जसं असतात आणि डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असतात, त्यांना विचारलं की काय हो, तुम्हाला काय कसं वाटतंय? ते म्हणतात, आता मरण देगा देवा. यमयातनेच आहे हो, ही यमयातनाच आहे हो. आठवे यमाची यातना, तेने भयेची वाटे मना, नाही पापासी गणना म्हणून या. समर्थ पुढे म्हणतात, आपले दोष आच्छा दिले, भल्यास गुणदोष लाविले, देवाम्या व्यर्थची निंदिले, संत साधू सज्जन. म्हणून आम्हाला आता कळलं आहे, काय कळलं आहे की आम्ही आयुष्यात काही पुण्यकर्म केलं नाही आणि जे केलं ते सुद्धा कुठल्या तरी इच्छेपोटी केलं, अपेक्षेपोटी केलं, त्यामुळे ते पुण्यकर्मात मानलं नाही. म्हणून आमच्याकडनं जे घडलं आहे ते पाप घडलेलं आहे, आमच्याकडनं अपराध घडलेले आहेत. आता ते अपराध पुन्हा होऊ नये आणि आता पुण्याचा विचार काही झाला पाहिजे. त्यासाठी तू आता तयार हो, पुण्यकर्म करण्यासाठी तयार हो, चांगलं करण्यासाठी तयार हो. आपले दोष आच्छा दिले आणि भल्यास गुणदोष लाविले. आपले दोष लपवून, समर्थ म्हणतात, आपले दोष लपवून दुसऱ्याचे दोष उघडे ठेवले आणि चांगले जे लोक आहेत त्यांना आम्ही गुण आणि दोष लावले. म्हणून समर्थ पुढच्या ओळीत म्हणतात, देवाम्या व्यर्थची निंदिले. कोणाला निंदन केलं तर साधू सज्जन, जे चांगले लोक आहेत त्यांना आम्ही आयुष्यभर नावं ठेवली. जे खरंच चांगलेचे पूज्य आहेत त्यांना आम्ही काहीतरी नावं ठेवत राहिलो. मी कधी सत्कर्म केलं नाही, पण सत्कर्म करणाऱ्या माणसाला मी नावं ठेवलं. म्हणून असा जर अपराध माझ्याकडनं झालेला आहे, आता मात्र मी आता जागे झालेलो आहे. मी साधूंना, मी सज्जनांना, संतांना कधीही नाव ठेवणार नाही. संतांची वचनं मी पाळील आणि त्यांच्या ऋणामध्ये मी राहील. अशा प्रकारचा विचार समर्थ इथे सांगतात आहे.
आता यापुढे मी माझ्यामध्ये असलेले दोष मी सोडून देणार आणि यापुढे पुन्हा दोष होणार नाहीत याची काळजी घेणार आणि भगवंतासाठी जगणार. समर्थांनी मुमुक्षाची अप्रतिम लक्षणे आता पुढे सांगितली आहेत बघा. आपल्यामध्ये ती आहेतच, परंतु पुन्हा ती लक्षणं ऐकावी. पुन्हा ती लक्षणं ऐकावी यासाठी की जसं एखादं तांब्याचं भांडं असते, त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ते तांब्याचं भांडं असतं, परंतु ते कसं असतं तर संत वचनाची त्यावर जर आपण त्याने हात फिरवला त्यावर तांब्याच्या भांड्यावर जर तांब्याच्या भांड्यावर जर हात फिरवला, जसा लख्ख होतं जसं ते लख्ख होऊन जातं आपण पितांबरी लावल्यावर, त्याप्रमाणे आपल्यामध्ये असलेले जे मोक्षाचे उत्तम लक्षणं आहेतच, त्या लक्षणांना अधिक चांगला उजाळा देण्यासाठी आपण समर्थांची वचनं ऐकूया. मुमुक्ष हा बद्धापेक्षा श्रेष्ठ मानला जातो, कारण बद्ध मनुष्य केवळ आपला स्वार्थ आणि संसारावर प्रेम हे विशेष बद्धाची लक्षणं आहेत. आणि परंतु समर्थ पुढे होतात, त्याच्या पुढची पायरी म्हणजे मुमुक्षत्व आहे. ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ आहे, मोक्षाची इच्छा आहे, असा मुमुक्षू आपल्यामधले दोष, आपल्यामधल्या कमतरता, आपल्यातल्या उणीवा तो जाणतो आणि भगवंताला प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, मी जगत असताना आजपर्यंत बरेच अपराध केले, त्या अपराधाचं आता मला दुःख होते आहे. या सगळ्या अपराधाचं प्रायश्चित घेण्यासाठी मला तू बुद्धी दे. आणि तो स्वतःला सदैव दोषी ठरवतो. म्हणून समर्थांनी पुढे स्वतःला कोणकोणते दोष मुमुक्षू देतो, माझ्यामध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत त्या तो जाणतो आणि सांगतो. बघा समर्थ आता पुढच्या ओळीमध्ये दोष, सगळ्या दोषांचं निवारण, दोष समर्थ सांगतात आहे. समर्थ म्हणतात आहे, नाही ओळखिले संत, नाही अर्चिला भगवंत, नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले, पूर्व पाप ओढवले, मज काहीच नाही घडले, मन वाटी पडेले सर्व काळ. जे तुझं पूर्वीचं जे पाप होतं ते सगळं तू स्वतः ओढून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे तुला काहीच कळलं नाही आणि पुढे कसं काय घडलं यामधलंही तुला काही कळलं नाही. भक्ती माता हे बुडवली, शांती विश्रांती मोडिली, मूर्खपणे म्या बिघडली, सद्बुद्धी सत्वासना. भक्ती मी बुडवली, शांती विश्रांती तर मोडूनच टाकली, मूर्खपणे म्या बिघडली, सद्बुद्धी सद्वासना, माझी सद्बुद्धी सद्वासनाच बिघडून टाकली. आता कैसे घडे सार्थक, दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक उरला नाही. कोण उपाय करावा, कैसा परलोक पावावा, कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजेल. नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादिला, दंभ वरपंगे केला खटाटोप कर्माचा. कीर्तन केले पोटासाठी, देव मांडिले हटवटी, आहा देवा बुद्धी खोटी, माझी मीच जाणे. म्हणजे कीर्तन कशासाठी कीर्तन केलं त्याने, नाही असं नाही, कीर्तन केलं पण कशासाठी केलं हो, तर पोटासाठी कीर्तन केलं. देव मांडिले हाटवटी, देव मांडून कीर्तन केलं. आहा देवा बुद्धी खोटी होती, माझी मीच जाणे, मलाच माहिती माझी बुद्धी कशी होती. पोटी धरुणी अभिमान, त्याच्या पोटामध्ये अभिमान होता. शब्दी बोले निराभिमान, अंतरी वांछुनिया धन, ध्यानस्थ झालो. व्युत्पत्तीने लोक भोंदिले, पोटासाठी संत निंदिले, माझे पोटी दोष भरले, नाना प्रकारचे दोष भरले आणि पोटासाठी संतांना निंदलं. सत्यतेची उच्छेदिले, मिथ्यतेची प्रतिपालिले, ऐसे नाना कर्म उभे केले, उदरंभरा कारणे. ऐसा पोटी प्रस्तावला, निरूपणे पालटला, तोची मोक्ष बोलिला ग्रंथांतरी. पुण्यमार्ग पोटी धरी, पुण्याचा मार्ग पोटी धरला पाहिजे. सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी, या नाव मोक्ष. म्हणजे तो संसारातून विरक्त झाला, अलिप्त झाला. गेले राजे चक्रवर्ती राजाचं सांगितलंय, माझे वैभव ते किती,
म्हणे धरू सत्संगती या नाव मोक्ष. तुम्ही वैभवाच्या मागे लागू नका. माझं वैभव किती आहे, मला काय गरज आहे, याची चिंता तुम्ही करू नका. वैभव जरी असलं तरी सुद्धा माणूस शेवटी जाताना काही वैभव घेऊन जाणार नाही. त्याची जी उत्तमाची कर्म आहे, त्याची जी वागणूक आहे, त्याची जी परोपकार आहे, तेच त्याला उपयोगी येणार आहेत. याचंच नाव मोक्ष आहे. आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे, आपणासी निंदी दुःखे या नाव मोक्ष. म्हणजे माझे अवगुण विरक्ती बळे ओळखले, विरक्ताने ओळखले, आपणास निंदी दुःखे, निंदताना मला दुःख झालं, या नाव मोक्ष. म्हणे मी काय अनुपकारी, म्हणे मी काय दंभधारी, म्हणे मी काय अनाचारी, या नाव मोक्ष. म्हणजे त्याला कळलंय की माझ्यामध्ये काय काय होतं, की मी कसा अनउपकारी होता, कोणावरही उपकार केले नाही, मी कसा दंभधारी होता, मी कसा अनाचारी होता, ते त्याला आता कळलंय. म्हणे मी पतित चांडाळ, म्हणे मी दुराचारी खळ, म्हणे मी पापी केवळ, या नाव मोक्ष. म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हिनामुनी हिन, म्हणे मी जन्मलो पाषाण, या नाव मोक्ष. म्हणे मी दुराभिमानी, म्हणे मी तपिळजनी, म्हणे मी नाना व्यसनी, या नाव मोक्ष. आपल्यामध्ये असलेले अवगुण तो जाणतो आणि नुसतं जाणत नाही तर त्या अवगुणांबद्दल त्याला खंतही असतो. तो म्हणतो की मी स्वतः अनुपकारी आहे, कोणावरही मी आजपर्यंत उपकार केले नाहीत, मी आजपर्यंत जी भगवंताची भक्ती केल्याचं दाखवलं तो माझा दंभाचार होता, ते ढोंग होतं, ते वरपांगी भाग होता. परमेश्वराला अंतरीचा भाव कळतो. वरून माणसाने कितीही भगवत भक्त असल्याचा सोंग केलं तरी सुद्धा भगवंताला खरा भक्त कळतो. म्हणून भगवंताला अंतःकरणापासून शरण जा. आपल्यामधले दोष स्वतः ओळखा. या जगामध्ये कोणी कोणावर कुठलीही कृपा करू शकत नाही आणि कोणी कोणामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही. मला सुधारायचं असेल, माझ्यात बदल व्हावा असे वाटत असेल तर त्यासाठी मला प्रसन्न झालं पाहिजे, मला प्रयत्न केले पाहिजेत, मी माझ्यावर प्रसन्न झालं पाहिजे, माझे दोष ओळखले पाहिजेत आणि या दोषातून परिहार होण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. जोपर्यंत स्वतःहून तो प्रवृत्त होत नाही, त्याला खऱ्या अर्थाने पश्चाताप होत नाही, तोपर्यंत त्याचा कधीही उद्धार होऊ शकत नाही. आपण असं वाक्य वापरतो की धरून बांधून गोसावी केला जात नाही किंवा करता येत नाही. याचा अर्थ वैराग्य आणि सदाचार हा कोणी शिकून येत नसतो, तो स्वतः शिकावा लागतो. माझ्यात बदल झाला पाहिजे अशी मला तळमळ पाहिजे, त्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही. म्हणून आम्ही कोणालाही फसवू शकतो परंतु स्वतःला फसवता येत नाही. म्हणून स्वतःला आपण फसवू नये, आपण भगवंताला शरण जावं. कारण आपलं अंतःकरण निर्मळ करण्यासाठी, आपल्या चित्तवृत्तीत बदल होण्यासाठी आम्ही भगवंतासाठी आलो आहोत याची पूर्ण कल्पना त्याला असली पाहिजे. म्हणून समर्थाने या ठिकाणी स्वतः मुमुक्षु मनुष्य स्वतःला दोष देतो आणि तो दोष देत असताना कसे देतो तर समर्थ म्हणतात आहे म्हणे मी अभक्त दुर्जन, म्हणे मी हिनाहुनी हिन, म्हणे मी जन्मलो पाषाण, या नाव मोक्ष. मी स्वतः भक्त आहे हे तो जाणतो. मी भक्तीचं सोंग केलं, दंभा फाटा द्वेष्टी मन, सन्नितीला आचरी, हरीची भक्ती तीच खरी. म्हणजे खरी भक्ती कोणती तर दंभा फाटा. खरी भक्ती जर करायची असेल तर तो दंभाचार नसला पाहिजे. दंभ म्हणजे ढोंग, दंभ म्हणजे सोंग आणि या सोंग करणाऱ्या माणसाला भगवंत आपलंसं करू शकत नाही. म्हणून दंभाला फाटा देणे आणि मन अद्वेष्टी करणे म्हणजे मन हे सर्वांवर प्रेम करणारं असलं पाहिजे, कोणाचाही द्वेष करणारं नसलं पाहिजे. अद्वेष्टी मन सन्नितीला आचरी, असा मुमुक्ष मनुष्य तो सन्नितीला आचरण करतो, चांगली बुद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, यालाच भक्ती म्हणतात. भक्ती तीच खरी. मुमुक्ष होणं म्हणजेच हरीची भक्ती तीच खरी. भक्त होणेच आहे, पहिला पाडाव तो मुमुक्षाचाच आहे. बद्धानंतर पहिला मुमुक्षच आहे. काही वेळ मुमुक्षत्व आल्यानंतर आपल्यातील दोष आपल्याला जाणवू लागतात, कळू लागतात. कोणी सांगायची गरज नाही, मला कोणी सांगावं अशी अवस्था मुमुक्षाची असते. आणि उलट बद्धाला सांगितलं तर उपयोग नसतो.
म्हणजे खऱ्या अर्थाने बद्ध दुरुस्त होऊ शकत नाही. बद्धाला जेव्हा मोक्षत्व प्राप्त होते जो स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, आत्मचिंतन करतो, तेव्हा माझ्यात बदल झाला पाहिजे अशी तळमळ त्याला लागते. म्हणून समर्थांचंच एक वचन होतं, तळमळ निवविरे राम कारुण्य सिंधू, षडरूपी कुल माझे तोडियाचा संबंधू. त्याला तळमळ झाली पाहिजे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दीन दयाळा निरसी मोह माया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. माझं मन कसं आहे? अचपळ, नावरे आवरिता, आवरता आवरत नाही. तुझं विण क्षीण होतो, धावरे धावा आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या सार्थ केला. रघुपती मजी माझी आपुलीसी करावी, आणि कास तुझी धरावी. समर्थांनी या करुणाष्टकांमध्ये मुमुक्षु माणसाच्या मनाचंच वर्णन केलेलं आहे. त्याला तळमळ लागली पाहिजे, तो दुःखी झाला पाहिजे, माझ्यात बदल झाला पाहिजे, म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. ही प्रार्थना जो मनापासून करेल तो मनुष्य भगवंताच्या हळूहळू जवळ जाऊ लागेल. मी माझ्या संसारामध्ये आनंदी राहतो, त्याच्यात पूर्ण रस घेतो, सगळ्या विषयांचं सेवन करतो, आणि मग वेळ मिळाला तर कुठे थोडीफार भक्ती करतो. याने मुमुक्षत्व प्राप्त होत नाही. मुमुक्षत्व ही बाह्य अंगाची कृती नाही, तर ती अंतरंगाची कृती आहे. अंतरंग सुधारलं पाहिजे. माणसाला बाह्य अंग सुधारता येते, त्याला नेटनेटके ठेवता येते, आणि इतकंच नाही तर त्याला सज्जन सुद्धा करता येते. कोणाला? बाह्य रूपाला. बाह्य अंग हे दर्शनी आहे, पण ते दर्शनी नसता ते अंतरंग त्याप्रमाणे सुधारलं पाहिजे. तो खऱ्या अर्थाने सज्जन झाला पाहिजे. गळ्यात माळ घालता येते, पण ती माळ नुसत्या शरीराच्या गळ्यात घालण्यापेक्षा ती माळ मनाच्या गळ्यात घातली पाहिजे. आता असा आग्रह संतांनी धरला आहे. घाल मनाच्या गळ्यात माळा, वरचिन उपयोगी कुटील मोठे. तेच नाचवी तुच जागोजागी, घाल मनाच्या गळ्यात माळा, वरचिन उपयोगी. वरती असलेले जे कपडे आहेत, वरचं जे सोंग आहे, मी टिळा लावलाय, गंध लावलाय, माळ घातली, बुक्का लावलाय, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आहेत, टाळ घेतलेत, नाचू लागलोय, हे सगळं बाह्यरूप जर असेल तर भगवंत म्हणतो सोंगाड्या सुद्धा हेच करतो. नाटक करणारा माणूस तो नाटकामध्ये राजा होतो, पण जनतेला माहीत असते की हा नाटकातला राजा आहे. तसं भगवंताला सुद्धा माहीत असते की हा नुसता नाटकातला राजा आहे. तसं भगवंताला सुद्धा माहीत असते की हा नुसता नाटकातला भक्त आहे. प्रत्यक्ष हा पूर्णपणे संसाराशी जोडलेला असा बद्ध मनुष्य आहे. म्हणून भगवंताला फसवता येत नाही. म्हणून भगवंताला बाह्य अंगापेक्षा अंतरंग सुधारलेला भक्त हवा असतो. म्हणून अंतरंग सुधारलं पाहिजे. म्हणून त्या मनाला तशा प्रकारचं वळण लावलं पाहिजे. मुमुक्षु माणसाच्या मनाला वळण लावण्यासाठी कोणी दुसरा प्रयत्न करत नाही. आपण कितीदा तरी म्हणतो की सद्गुरूंनी आमच्यावर कृपा केली पाहिजे, आमच्यावर देवाने कृपा केली पाहिजे, आमच्यावर संतांनी कृपा केली पाहिजे, आमच्यावर ग्रंथांनी पूजा केली पाहिजे. या सगळ्या कृपा नंतरच्या आहेत. सगळ्यात पहिली कृपा आहे ती आत्मकृपा आहे. माझा अभ्यास झाला पाहिजे, मी मोठा झालो पाहिजे, ही तळमळ ज्या विद्यार्थ्याला असते त्याला शिकण्याची गरज राहत नाही. त्याप्रमाणे भक्ताला स्वतःला तळमळ लागली. तळमळ निवविरे राम कारुण्य सिंधू. माझी तळमळ निवू, मी जो मासोळीसारखा तडपतो आहे. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पुरलोटी. अशी अवस्था मनाची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मनुष्य भगवंताच्या जवळ जाऊ शकत नाही. दुर्गुण त्याचे दूर होऊ शकत नाही. दुर्गुणाची पहिला कल्पना असली पाहिजे की हे दुर्गुण आहेत आणि ते दुर्गुण मला आहेत, म्हणून त्याचं दुःख आणि खेदही झाला पाहिजे. कसं आहे, खाणारे आणि पिणारे यांना ती जर प्रतिष्ठा वाटत असेल तर त्याबद्दल त्यांना त्यांचा खेदही नसतो. जे दुर्गुण माझ्या अंगात आहेत, आरोग्यासाठी ते जर घातक आहे, हे जर मला कळलं नसेल तर कुठला डॉक्टर जगाच्या पाठीवर असा आहे की जो तुम्हाला सुधरवेल.
कुठले संत असे आहेत की जे तुमच्यात बदल घडवतील? कोणी करू शकणार नाही. मी सुधारलो पाहिजे आणि ही गोष्ट चुकीची आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माणसाला कोणीही दुरुस्त करू शकणार नाही. म्हणून संतांची वचनं हीच त्याच माणसाच्या उपयोगी आहेत जो मनुष्य मुमुक्ष आहे. फार महत्त्वाचा विचार आहे की हे साहित्य बद्धासाठी नाहीच आहे, कारण बद्ध हा ऐकतच नाही, तो कुणाचंच ऐकत नाही. त्यामुळे हे साहित्य त्याच्यासाठी नाहीच आहे. ज्या माणसाला तळमळ आहे, ज्या माणसाला आपल्यात बदल करून घेण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी हे सगळं योग्य आहे. पण ज्याला स्वतःची तळमळच नाही त्याला काय उपयोग? खरंच आहे बघा. व्यायामशाळा असते कोणासाठी आहे बरं? व्यायामशाळा त्याच्यासाठी आहे ज्याला आपल्या आरोग्याची काळजी आहे. व्यायामशाळा त्याच्यासाठी आहे की ज्याला आरोग्यामध्ये बदल व्हावा असे वाटते आहे. व्यायामशाळा त्याच्यासाठी आहे की जो मनुष्य व्यायाम करून पुष्ट होऊन समाजाला काहीतरी चांगल्या गोष्टी देऊ शकेल आणि स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहे. पण ज्याला हे माहीतच नाही की शरीराचं काय महत्त्व आहे, आरोग्याला काय महत्त्व आहे, माझं हे शरीर हे माझ्यासाठी नाही, हे शरीर परोपकारासाठी आहे, हे ज्याला कळत नाही तो शरीराची काय काळजी घेईल? तो वाटेल ते खाईल पिईल, वाटेल तसा तो आचार करील आणि स्वतः नुकसान करून घेईल. त्याला सुधारू शकत नाही. जगाच्या पाठीवर त्याला कोणीही सुधारू शकत नाही, कोणीही सुधारू शकणारही नाही. म्हणून यासाठी आत्मकृपा पाहिजे आणि आत्मकृपे एवढं सामर्थ्य कशातच नाही. आणि आत्मकृपा म्हणजेच मुमुक्षत्व आहे. मुमुक्षत्व म्हणजेच मोक्षाची इच्छा. नुसतं मोक्षाची इच्छा घेऊन चालणार नाही. ज्याला सुधारायचं आहे, ज्याला कळते आहे की याचा अर्थ सुटका होण्याची इच्छा जे मी आज आहे. समजा दारिद्र्य एखाद्याच्या घरी असेल तर दारिद्र्यातून कोणाची सुटका आहे? तर दारिद्र्य आहे याच्यात त्याला गोडी वाटत नाही. दारिद्र्याचं दुःख ज्याला आहे, दारिद्र्यातून आपल्याला श्रीमंती प्राप्त झाली पाहिजे अशी ज्याला तळमळ आहे तोच मनुष्य कष्ट करील. म्हणून समर्थ म्हणतात अवगुणी माणसाला दारिद्र्य प्राप्त होते. याचा अर्थ असा की दारिद्र्यामध्ये ज्याला सुख वाटते आहे त्याला कशाची श्रीमंती प्राप्त होणार आहे? फार सुंदर वाक्य आहे बघा. एक उद्योगी माणसाचा हात कोण धरतो? तर लक्ष्मी धरते. उद्योगीन करालंबन करोती कमलालया आणि अनोद्योगीन करालंबन करोती कमलालयाग्रजा. अग्रज म्हणजे पहिली आणि कमलालया म्हणजे या लक्ष्मीची मोठी बहीण, तिचं नाव आहे अलक्ष्मी. आणि अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य. म्हणजे उद्योगी माणसाचा हात लक्ष्मी धरते आणि अनुद्योगी माणसाचा हात ही अवदसा धरते. माझी दशा दुरुस्ती झाली पाहिजे, माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे, माझं दारिद्र्य दूर झालं पाहिजे असं ज्याला वाटते त्याने काय करावं? बसून राहून दे हरी पलंगावरी चालणार नाही. ज्याला अशी तळमळ आहे त्याने उद्योगी राहिलं पाहिजे. माझ्यात बदल झाला पाहिजे, मला पैसा मिळाला पाहिजे यासाठी कष्ट केले पाहिजेत. त्याचप्रमाणे जो मनुष्य बद्ध आहे ज्याला सुटण्याची इच्छा नाही, त्याच्या दारिद्र्यातून जो बद्ध आहे त्याला त्याच्या दुर्गुणातून सुटण्याची इच्छाच नाही. कोण तुम्हाला दुरुस्त करेल? उलट एखादा मनुष्य असा असतो की त्याच्या दुर्गुणावर तो प्रेम फार करतो. हे मनुष्य दुर्गुणावर प्रेम करणारा आहे, दुर्गुणाला जाणून तो दूर करणारा नाही आहे. म्हणून या जगामध्ये जी दुर्गुणी माणसं आहेत, दुर्व्यसनी माणसं आहेत, दुर्बुद्धी माणसं आहेत, या माणसांना जगात कोणीही दुरुस्त करू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्याला ती तळमळच नाही. म्हणून साधकांना आणि मुमुक्षांना आपल्या उद्धाराची तळमळ आहे. म्हणून हे सगळं साहित्य मुमुक्षासाठी आहे, हे सर्व साहित्य साधकांसाठी आहे. म्हणून कोण अनुसरण करतोय? जो खरा मुमुक्ष आहे, जो मंद मुमुक्ष आहे तो नाही करणार. मुमुक्षाचे 3 प्रकार असतात. मंद मुमुक्ष पहिला आहे, दुसरा मध्य मुमुक्ष आहे आणि तिसरा आहे तीव्र मुमुक्ष आहे. मंद मुमुक्ष म्हणजे जो हळूहळू करतो आहे, जो आज करतोय उद्या नाही. मध्य मुमुक्ष 8 दिवस केले 9व्या दिवशी बंद. तीव्र मनुष्य जो आजही करतोय आणि 10व्या दिवशी तेच करतो आहे. म्हणजे तीव्र इच्छा, तीव्र मुमुक्षत्व, त्याची इच्छाशक्ती जास्त आहे व तो आपल्या मतावर ठाम आहे.
तीव्र मुमुक्ष म्हणजे तो साधकच झाला. म्हणून या ठिकाणी समर्थांनी ही सगळी लक्षणं कोणासाठी सांगितली आहेत, तर ती तुमच्या आमच्यासाठी सांगितली आहेत. मुमुक्षासाठी सांगितलेली आहेत, साधकांसाठी सांगितलेली आहेत, सज्जनांसाठी सांगितलेली आहेत, भक्तांसाठी सांगितलेली आहेत. ती लक्षणं माझ्यात दोष आहेत हे जाणलं पाहिजे. आणि नुसतं जाणून चालणार नाही, तर त्यात बदल करण्यासाठी चिंतन करता करता मनुष्य तसा होऊन जाईल. म्हणून माझ्यात दोष आहे असा जर पाढा आपण आयुष्यभर वाचत राहिलो, तर दोषातून परिहार होणार नाही, दोषातून मुक्ती होणार नाही. एखाद्या माणसाला जर एखादा आजार झाला आणि त्याने स्वतःला सांगितलं, हो मी आजारी आहे, मला ताप आहे, माझं डोकं दुखतं आहे, पायात दुखतं आहे, याला अमुक मला प्रकारचा आजार झालेला आहे, तर तो कसा बरा होईल? स्वतःचे आजार ओळखल्यानंतर नुसता मला आजार झाला एवढं समजून त्यातून त्याची मुक्ती नाही. त्याला डॉक्टरकडे जावं लागेल, योग्य औषध घ्यावे लागेल, त्यानंतर आरोग्य प्राप्त होईल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की तुम्ही तुमचे आळस, तुमचे दोष, तुमचे गुण सगळे ओळखून, समर्थ म्हणतात ते घ्या, ओळखून घ्या. पण ओळखल्यानंतर काय करा? समर्थ पुढे सांगतायत, म्हणे मी आळसी अंगचोर, म्हणे मी कपटी कातर, म्हणे मी मूर्ख विचार, या नाव मोक्ष. म्हणे मी निकामी वाचाळ, म्हणे मी पाषांडी तोंडाळ, म्हणे मी कुबुद्धी कुटीळ, या नाव मोक्ष. म्हणे मी काहीच नेने, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे, या नाव मोक्ष. म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुच्छिळ अघोरी. काय काय सांगितले समर्थांनी बघा. मी आळसी आहे, अंगचोर आहे, कपटी कातर, मूर्ख अविचारी पण आहे. म्हणे मी निकामी वाचाळ, मी निकामी आहे, मी नुसता पाषांडी तोंडाळ आहे. म्हणे मी कुबुद्धी कुटीळ, या नाव मोक्ष. म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे, या नाव मोक्ष. म्हणून पुढे म्हणतात समर्थ, म्हणे मी काहीच नेणे, म्हणे मी सकळाहुनी उणे, आपली वर्णी कुलक्षणे, या नाव मोक्ष. म्हणे मी अनाधिकारी, म्हणे मी कुच्छिळ अघोरी, म्हणे मी नीच नाना परी, या नाम मोक्ष. मी अनाधिकारी आहे, माझा कोणताही अधिकार नाही, मी कुच्छिळ अघोरी आहे, मी अनर्थी आहे, मी नव्हे परमार्थी, या नाव मोक्ष. मी काय आहे? परमार्थी नाही, मी प्रपंचीच राहिलो. म्हणे मी अवगुणाची राशी, जे जे सगळे अवगुण आहेत ते सगळे माझे आहेत, ते सगळे मीच केलेले आहेत आणि हे सगळे माझे अवगुण आहे. म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणून माझा जन्म, मी जन्माला येऊन काय आहे? व्यर्थ आहे. म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मोक्ष. म्हणजे सगळे जे अवगुण आहेत ते माझ्याच मध्ये आहेत, त्यामुळे मी जन्माला आलो, हे माझं हे व्यर्थ आहे, मी भूमीला भार झालेलो आहे. आपणास निंदी सावकास, पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास, या नाव मोक्ष. म्हणजे त्याला हळूहळू कळायला लागलंय की मी या सगळ्या चुका करतो आहे, हे सगळे अवगुण माझ्यामध्ये आहेत, आता मला सुधारलं पाहिजे, या संसाराच्या त्रासातून मला मुक्त झालं पाहिजे. पोटी संसाराचा त्रास आहेच मला, कारण तो सदा असणारच आहे. आज सुख आहे तर उद्या दुःख आहे, जो कितीही प्रयत्न केला तरी दुःख हे येणारच आहे. मग तो काय करतो? धरी सत्संगाचा हव्यास, या नाव मोक्ष. म्हणजे आता समर्थांनी सगळे माझे दोष मला दाखवले आहेत, किंवा मोक्षाला माझे मला कळले, असं मग आता शेवटच्या चरणामध्ये सांगतात आहे बघा. धरी सत्संगाचा हव्यास म्हणजे माझे दोष मला कळले, मग डॉक्टरकडे जा. मला त्रास आहे ना, मग जा डॉक्टरकडे. डॉक्टर तुमच्याकडे येणार नाही, त्यामुळे माझ्यात दोष निर्माण झाले आहेत. मग त्या दोषांच्या परिहारासाठी, दोषक्षालनासाठी काय करावं? तर धरी सत्संगाचा हव्यास. काय करावं? सत्संग करावा, चांगल्याच्या बरोबर राहा, आपल्यातील दोष हळूहळू आपोआप दूर होतात. तुकाराम महाराज म्हणतात, बसता चोरापासी होय तैसी बुद्धी, देखताची चिंदी मन धावे.
चोराबरोबर बसल्याबरोबर आपल्याला चोरी करण्याची इच्छा होते. म्हणजे मन कसं आहे बघा. म्हणून मन कसं आहे, ज्याच्याजवळ बसते तसं मन होते. म्हणून कोणाजवळ मनाला बसवलं पाहिजे, कुणाच्या संगतीला लागलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. कोणामुळे आपली भरभराट होणार आहे आणि कोणामुळे आपण दुर्गुणाकडे वळणार आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून धरी रे मना संगती सज्जनांची. म्हणजे त्या मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे समर्थांनी की तुला अशाची संगती धरायची आहे. कोणाची? संगताची, सज्जनांची. सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. सत्संगती खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची. एक वेळ जेवण नाही भेटले तरी चालेल, पण सत्संगती खूप महत्त्वाची आहे. सत्संगतीमुळे खूप आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रभाव पडतो. जशी आपली संगती असते तसे आपले विचार एक दिवस ना एक दिवस होतात बघा. ज्या माणसासोबत, ज्या मैत्रिणीसोबत, ज्या मित्रासोबत आपण एवढा वेळ घालवतो. आता नवरा बायकोंचं बघा, एवढी वर्ष एकत्र असतात, परंतु काही वर्षानंतर ते एकत्र राहून नवऱ्यातील काही गुण, बायकोतील काही गुण, यामध्ये दोघंही, ते नवऱ्यामधील गुण बायकोसुद्धा घेते आणि बायकोमधील गुण नवरासुद्धा घेतो. म्हणजे जे गुण आहेत, चांगले असो का वाईट असो, चांगले असतील म्हणून सजा संगती सज्जनाची धरावी, सज्जन संगती दे रे राम. कारण ज्या संगतीत आपण असतो त्या संगतीचा परिणाम कधी ना कधी, काही ना काही वेळ, थोडा तरी, 100तला 1% भाग तरी आपल्याला संगतीचा होतो. त्याच्यामुळे लहान मुलांना किंवा तरुण मुलांना संगत कोणाची आहे याच्यावर त्यांचं भविष्य घडते हो. कितीही हुशार असला, कितीही चांगल्या घरातील असला तरीसुद्धा त्याची संगत कोणाशी आहे, संगत कोणाशी आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय सत्संगती धरावं, खूप महत्त्वाची आहे. संत संगती धरा, सत्संगती धरा, सज्जनाची संगती धरा. अशा ठिकाणी मन गुंतवा ज्या ठिकाणी आपलं मन हे उत्तमाचं होईल, अशा ठिकाणी आपलं मन गुंतलं पाहिजे. नाना तीर्थे, म्हणून समर्थांनी पुढचं वचन सांगितलेलं आहे, नाना तीर्थे धुंडाळिली. मग सज्जन कुठे भेटतात? आता धरी सत्संगाचा हव्यास बोलले आहे. मग हे सत्संगाचा हव्यास धरण्यासाठी सज्जन कुठे भेटणार आहे? तर नाना तीर्थे धुंडाळिली. नाना तीर्थे धुंडाळली, वेगवेगळी तीर्थयात्रा केल्या. मग शमदमादी साधने, पुढे म्हटलंय समर्थांनी, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली शोधुनिया. मग काय काय केलं? शमदम अशा प्रकारची साधनं केली, ज्यामुळे मनोजय आणि इंद्रिय दमन, इंद्रिय आणि मन याच्यावर ताबा मिळवण्यासाठी साधना केली, भक्ती केली. पुढे म्हटलंय नाना ग्रंथांतरे पाहिली शोधुनिया. आणि पुढे काय केलं की मी नाना ग्रंथही पाहिले, ग्रंथ पाहिले, तीर्थयात्रा केली, शमदमादी साधने केली. पण पुढे काय केलं? पण पुढे काय झालं? तेने नव्हे समाधान, तेवढ्याने नुसतं समाधान झालं नाही, वाटे अवघाच अनुमान. म्हणे रिगो संतांस शरण या नाव मोक्ष. एवढ्याने होणार नाही, मग शेवटी काय कर? तर म्हणे रिगो संतांस शरण. आता एवढ्याने तुझं काही होणार नाही, एवढ्याने तुला सत्संगती मिळणार नाही. त्यावेळेस समर्थ म्हणतात म्हणे रिगो संतांस शरण. जेव्हा तुम्ही संतांना शरण जाल, संतांना शरण जाल, आधी संता शरण जावे. संता शरण गेलं की तुमची चिंता ही त्यांच्या चरणाशी अर्पण. मग ती चिंता मिटली, पण त्याला शरण गेलं पाहिजे. एकदा चांगला डॉक्टर शोधला की त्याने कुठलंही इंजेक्शन दिलं, कुठलंही औषध दिलं, कुठलंही ऑपरेशन करतो म्हटलं तरी आपण नकार देत नाही. का हो? कारण आपला पूर्ण विश्वास असतो आणि जेव्हा त्याच्यावर विश्वास आपला बसतो तेव्हा तुमच्यावरचा सगळा जो आजार आहे तो बरा करण्यासाठी तो त्याची बुद्धी, त्याचं कौशल्य, त्याची शक्ती आणि ती सगळी अर्पण करतो. त्याप्रमाणे आम्हाला भवरोगातून मुक्त होण्यासाठी संत हे अत्यंत उत्तम असे वैद्य आहेत. त्यांच्याकडे गेलं की त्यांना कळते की याला कोणता भवरोग झालेला आहे, कुठल्या उपचाराने हा बरा होईल हे त्यांना माहीत असते. म्हणून आधी संता शरण जावे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात देहाभिमान कुळाभिमान
द्रव्याभिमान नानाभिमान सांडुनी संत चरणी अनन्य या नाव मोक्ष. समर्थ म्हणतात, देहाभिमान काय करावं? संतांना अर्पण करून टाकावा. कुळाभिमान सुद्धा संतांना अर्पण करावा. द्रव्याभिमान सुद्धा करावा. खूप मोठा श्रीमंत झालो आहे, काय तुझी श्रीमंती कामाची नाही. संतांच्या समोर काहीच नाही श्रीमंती. संत हे कैवल्य प्राप्त करणारे आहेत. प्रत्यक्ष मोक्ष लक्ष्मी ज्यांच्या समोर तिष्ठत उभी आहे, असे जे संत आहेत त्यांच्या समोर तुझं द्रव्य कुठलं काय? कुठलं काढलंस तुझं द्रव्य? म्हणून ते म्हणतात, तू हे सगळं कोणाला अर्पण कर? तर संतांना अर्पण कर. असे नाना प्रकारचे जे अभिमान आहेत ते सांडूनी संतांना शरण गेला की तू मोक्ष झाला. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, अहंता सांडुनी दुरी आपणास निंदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नाव मोक्ष. फार सुंदर दिलं आहे. समर्थ म्हणतात, अहंता सांडुनी दुरी. अहंता म्हणजे मीपणा, मोठेपणा, अहंकार तो टाकून द्यायचा. आपणास निंदी नाना परी आणि मोक्षाची अपेक्षा करी या नाव मोक्ष. समर्थ पुढे अजून म्हणतात, जाचे थोरपण लाजे. मी मोठा आहे हा मोठा असल्याचा अभिमान टाकून देणे म्हणजे लाजे. परमार्थ कारणे जिजे आणि परमार्थासाठी तो झिजतो. लोक कार्यक्रमामध्ये खुर्चीवर बसून कार्यक्रम पाहायला येतात, सतरंजीवर बसून कीर्तन ऐकतात, पण कीर्तन संपल्यानंतर सतरंजी उचलण्याचं सामर्थ्य पाहिजे. परमार्थासाठी झिजता आलं पाहिजे हो. परमार्थ हा करण्यासाठी आहे, दाखवण्यासाठी नाही. लोक दाखवण्यापुरताच करतात परमार्थ. झिजता आलं पाहिजे. देवद्वार झाडे तो सत्वगुण. समर्थांनी सत्वगुणांच्या लक्षणामध्ये दिलं आहे. आपल्याला लाज वाटते, मी मोठा आहे असं समजून जर देवद्वारासमोर गेलास तर जातोसच कशाला? जायचं असेल तर मी भगवंतासमोर कोण आहे? ज्याच्या सत्तेने विश्व चालते, ज्याच्या सत्तेसमोर सगळे ठेंगणे आहेत, हजारो चक्रवर्ती राजे ज्याच्या पायावर लोळण घेतात, तर तू कुठला? असं ज्याने त्याने लोळण घेतात तर तू कुठलं? असं ज्याने त्याने आपलं स्वतःला समजलं पाहिजे. मुमुक्षाची लक्षणे समर्थ सांगतात आहे, प्रत्येकाने आपलं आपलं आत्मपरीक्षण करावं. इतरांसाठी ती नाही आहेत. संतही सांगतात ते मुमुक्षाची लक्षणे ही आपल्यासाठी आहेत. ते स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी सांगतात आहे. असं मी वागावं यासाठी समर्थ सांगतात आहे. म्हणून समर्थ म्हणतात, परमार्था कारणे जिजे संतापायी विश्वास उपजे. संतांच्या पायी विश्वास निर्माण झाला पाहिजे, या नाव मुमुक्ष. समर्थ शेवटच्या 2 ओळीमध्ये सांगतात, स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होई न सज्जनाचा मग तो मुमुक्ष. म्हणजे स्वार्थ सांडून द्या स्वार्थ आणि कसा हव्यास धरा? परमार्थाचा हव्यास धरा. प्रपंच करा नेटका पण काही परमार्थ करावा विवेका. प्रपंच करा पण परमार्थ करताना विवेकाने करा. ऐसा मुमुक्ष जाणीजे संकेत चिन्ह ओळखीजे पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्ष. साधक लक्षणे म्हणजे ऐसा मुमुक्ष जाणीजे, असा मुमुक्ष आहे. ही मुमुक्षाची सगळी लक्षणं आहे. ही संकेत चिन्ह तुम्ही ओळखा. आणि पुढल्या समासामध्ये समर्थ म्हणतात बघा की तू हे ऐक, मुमुक्ष झाला ना तर स्वार्थ प्रपंचाचा आता सोडून दे. जिथे देह टाकायचा आहे तिथे काय कामाचा तुला एवढा स्वार्थ पकडून? तिथे संसाराचा हव्यास काय धरायचा आहे? सोडा तो. हव्यास धरिला परमार्थाचा. कोणाचा हव्यास धरावा? परमार्थाचा धरावा. आणि किती दिवस राहिले आहेत माझ्याजवळ? घटे गेली पळे गेली तास वाजे ठणाना. आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. माझा आता घटका माझी भरत आली आहे. माझं आयुष्य आता संपत आलं आहे. भगवंताचं नाम घ्या, त्याच्यात तल्लीन व्हा. हे नाही आवडत ते करा, ते नाही आवडत हे करा. पण भक्तीच्या 9ही प्रकारामध्ये जी तुम्हाला आवडते ती करा. हे नाही आवडत ना, ग्रंथ नाही आवडत, कंटाळा येतो, तर ठीक आहे, ग्रंथ ऐकायचं तरी काम करा, श्रवण करायचं काम करा किंवा वाचायचं काम करा, उपासना करा, देवाची दररोज पूजा करा. काहीतरी देवाचं दिवसातून काहीतरी झालं पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्या. आज माझी पूजा झालीच पाहिजे, माझी उपासना झालीच पाहिजे. मी काहीतरी चला आज ह्याचा कंटाळा आला, ते वाचा, ते ऐका, हे श्रवण करा, ते श्रवण करा, संत संगती मध्ये जा, कीर्तन ऐका, भजन ऐका, श्लोक ऐका, मनाचे श्लोक ऐका. कितीतरी पर्याय आहे. तो काहीतरी लिहा.
ते नाही आवडत, हे करा, ते करा. पण भक्तीच्या 9ही प्रकारामध्ये जी तुम्हाला वाटते ती करा. कधी देवासाठी पूजा करा, कधी देवासाठी हार करा, कधी देवासाठी जप करा, कधी ग्रंथ वाचन करा, कधी स्तोत्र म्हणा, कधी देवदर्शनासाठी मंदिरात जा, कधी साधू संतांच्या सहवासात राहा, कधी प्रवचन ऐका, कधी कीर्तनात बसा, कधी निरूपण ऐका, श्रवण करा. काय करायचे ते करा, पण भगवंतासाठी. आणि जर तुम्ही आज केलं तरच तुमचं जीवन सार्थक होईल. अन्यथा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. असं आयुष्य निघून जाईल आणि त्या आयुष्यात आम्हाला काहीही मिळणार नाही. मानवाचा जन्म मिळाला तो भगवत भक्तीसाठी आहे. मानवाचा जन्म मिळाला हा परोपकारासाठी आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की तुला आता मुमुक्षत्व प्राप्त झालेलं आहे. आता तळमळ आहे ना तुला, मग आता तुला काय करावं, साधक कसा असावा याची लक्षणं समर्थांनी पुढच्या समासात दिली आहे. म्हणजे तुला पुढे काय करायचं आहे. आता मुमुक्षत्व तुला प्राप्त झालेलं आहे, पण आता पुढची पायरी काय आहे ते समर्थांनी साधक लक्षण या समासामध्ये 9वा समास याच्यामध्ये दिलेला आहे. ते आपण पुढचा समास पुढच्या भागामध्ये श्रवण करणार आहोत. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मुमुक्ष लक्षण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.